हृदयाला स्पर्श करणारी एक प्रेमकथा. तो बसची वाट बघत होता. बस आल्यावर बसमध्ये चढतो आणि तिकीट काढतो. बस चालू झाली आणि तो आठवणीच्या प्रवाहामध्ये वाहू लागला. त्यावेळी तो ऑफिसला जायचा. रोजचा त्याचा प्रवास बसनेच व्हायचा. तेव्हा तीही त्याच बसने त्याच वेळेस बस पकडायची. अशीच रोजची त्यांची झालेली ओळख मैत्रीच्या रूपात हळूहळू खुलत होती. अशाच एका वेळेस ती थोडी उदास वाटली. त्याने तिला विचारलं, का गं, काय झालं? आज अशी उदास का वाटतेस तू? ती म्हणाली, काही नाही रे, उद्या सकाळी आम्ही 5-6 दिवसांसाठी गावी लग्नाला जाणार आहोत. त्याने तिला विचारलेही की तू उदास का वाटतेस? पण हे ऐकून तो स्वतः पण उदास झाला होता. पण त्याला आनंदही झाला होता की ती आपल्यासाठी उदास झाली आहे. तो तिला म्हणाला, अगं, मग उदास होण्याचं काय कारण आहे त्यात? मी म्हणाले, अरे, 5-6 दिवसासाठी जाणार आहे आणि आता आपण 5-6 दिवस असं म्हणजे? तिने तिचे शब्द आवरले. जाऊ दे, तुला काहीच वाटत नाही. तो म्हणाला, मला कशाला काय वाटेल? किती आनंदाची गोष्ट आहे ती. तुम्ही गावाला जावा आणि लग्न एन्जॉय करा. त्याला तिच्या मनात काय चालू आहे हे जाणून घ्यायचे होते. चेहऱ्यावर खोटे हास्य दाखवून ती त्याला म्हणाली, चल बाय, माझा स्टॉप आलेला आहे आता. ती तिच्या डोळ्यातील पाणी लपवण्यासाठी त्याच्या नजरेला नजर देत नव्हती. तोही खूप उदास झाला होता. पण आता जाता जाता तिचा चेहरा पाहावा म्हणून तो आनंदाचं अवसान आणत म्हणाला, हॅपी जर्नी. ती हसली पण अश्रू लपवत होती आणि ती बसमधून उतरली. दुसऱ्या दिवशी त्यांचे ऑफिसला जायचे मनच नव्हते. घरी राहून पण तिचीच आठवण येईल. ऑफिसला गेल्यावर कामात वेळ तरी निघून जाईल म्हणून तो ऑफिसला जायला निघतो. तसा तो फारच उदास असतो. तो बसस्टॉपवर जातो आणि पोहोचतो तर काय, ती बसस्टॉपवर उभी असते. त्याला आनंदही होतो पण स्वतःच्या डोळ्यावर विश्वासही बसत नाही. तो तिला विचारतो, अगं, तू लग्नाला तर जाणार होतीस ना? ती म्हणाली, नाही रे, गेले नाही मी. का गं, असं नाही जावंसं वाटलं म्हणून नाही गेले? त्या क्षणी त्याला असं वाटलं की ती आपल्यासाठीच नसेल गेली. त्याला खूप आनंद झाला होता. बस आली. दोघे बसमध्ये चढले. तो तिला पाहतच बसला होता. ती मात्र शांत बसली होती. असेच दिवस उलटत गेले. तिचं नंतर बसस्टँडवर येणं कमी झालं आणि आता तरी ती यायची पण शांतच असायची, काहीही बोलायची नाही. त्याने अनेकदा तिला शांत राहण्यामागचं कारण विचारलं पण काही नाही असं बोलून तिने ते टाळले. त्याला नंतर असे वाटू लागले की तिला माझ्याकडून तिच्यावरच्या प्रेमाची कबुली पाहिजे असेल. कदाचित मला जे तिच्याबद्दल वाटते तेच तिलाही माझ्याबद्दल वाटत असेल. तिचा वाढदिवस येत होता. त्याने ठरवलं की तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मी तिला सांगून टाकेल माझ्या मनातलं. तो तिला सांगतो, तुझा वाढदिवस येतोय तेव्हा आपण कुठेतरी बाहेर जाऊयात का? ती बोलते, ठीक आहे, जाऊयात. तिच्या वाढदिवसाचा दिवस येतो. दोघे बसस्टॉपवर न भेटता दुसरीकडे भेटतात. तो तिच्यासाठी गुलाबाच्या फुलाचा गुच्छा घेऊन येतो. ती समोर येते. तो तिला म्हणतो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज खूप सुंदर दिसतेस तू. ती लाजली आणि थँक्यू बोलते. तो तिला म्हणतो, आदिती, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. ती म्हणते, सांग ना. तो म्हणतो, आदिती, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि फुलाचा गुच्छा तिला देतो. ती म्हणाली, फुलाचा गुच्छा घेते आणि म्हणते, आदित्य, माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. आदित्य तिला म्हणतो, तू माझ्याशी लग्न करशील का? आदिती त्याला म्हणते, नाही. का गं, प्रेम करतेस मग लग्न का नाही करणार? ती खाली मान घालते आणि त्याला म्हणते, नाही करू शकणार आणि तिकडून ती निघून जाते. तो तिचा हात पकडतो पण ती हात झटकून तिकडून निघून जाते. तो विचारात पडतो, आदिती अशी का वागली? लग्नासाठी होकार का नाही दिला? जर असंच करायचं होतं तर मग प्रेमही का केलं तिनं माझ्यावर? त्यांच्या मनात अनेक प्रश्न येत होते. त्यांची उत्तरे त्याला तिच्याकडून पाहिजे होती. तो तिच्या मागे मागे जातो पण ती त्याला दिसत नाही. तो खूप उदास होतो.
त्यांचे डोळे पाण्याने भरून येते. नंतर तो घरी जातो. दुसऱ्या दिवशी तो बसस्टॉपवर जातो, पण ती येत नाही. असेच 4-5 दिवस निघून जातात. ती येतच नाही. तो हे बघण्यासाठी तिच्या घरी जातो. तिने तिच्या घराचा पत्ता त्याला आधीच सांगितलेला असतो. तो तिकडे जातो आणि तिकडे जाऊन त्याला शॉकच लागतो. तिकडे गेल्यावर तिच्या फोटोला हार लागलेला असतो. तो तिच्या घरच्यांना विचारतो, हे काय? हिच्या फोटोला हार का लावला आहे? तिचे घरचे बोलतात की आम्ही 2 महिन्यापूर्वी लग्नाला जात असताना आमच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यात आम्ही जखमी झालो, पण आदितीला तिकडेच मृत्यू झाला तिचा. हे ऐकून तो बोलतो की हे असे कसे होईल? आदिती तर 4-5 दिवस झाले फक्त आली नाही आहे, म्हणून मी तिला पाहण्यासाठी इकडे आलो आहे. घरातल्यांना असं वाटत होतं की हा वेडा आहे कोणीतरी. ते त्याला बोलतात की हेच सत्य आहे. तो जोरात आदिती असं ओरडतो आणि खालीच बसतो. तेवढ्यात बसचा ब्रेक लागतो आणि तो भयानक स्वप्नातून बाहेर येतो. आज या गोष्टीला 5 वर्षे झाली तरीही त्यांच्या डोळ्यातून अश्रू निघतच असतात. तो हे अश्रू पुसतो. बसमधून उतरतो. त्याला असं वाटत होतं की माझ्या प्रेमाची कबुलीच तिला माझ्यापासून दूर घेऊन गेली. ती केवळ माझ्या प्रेमाच्या कबुलीसाठीच मृत्यूनंतर देखील परत आली होती. जर त्या दिवशी मी तिला माझ्या प्रेमाबद्दल सांगितलं नसलं तर, तेच ऐकायला तर तिचे जीवन माझ्यात अडकून राहिलं होतं. अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथेच संपते. आपली आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.